Good evening, 6th standard. Today we have learned a fifth lesson in science. सायन्सचा आज आपण पाचवा धडा बघणार आहोत. सबस्टन्स इन द सराउंडिंग, आपल्या आजूबाजूला आढळणारे पदार्थ, देअर स्टेट अँड प्रॉपर्टीज, त्याच्या अवस्था. अवस्था म्हणजे काय? आता आपण आता कोणत्या अवस्थेत आहोत? मनुष्य अवस्थेत आहोत ना. बसलोय, मी आता बसलोय म्हणजे बसलेल्या अवस्थेत आहे बरं. तसं त्याच्या अवस्था म्हणजे त्याच्यामधल्या प्रॉपर्टीज, त्याचे गुणधर्म, त्याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. नंतर सॉलिड, लिक्विड, गॅस स्टेट्स ऑफ द वॉटर. सॉलिड पदार्थ कोणते, लिक्विड पदार्थ कोणते, स्टेट्स गॅसेस पदार्थ कोणते, बरं ना. चेंज ऑफ स्टेट्स ऑफ सबस्टन्स, पदार्थामध्ये बदल कसे होतात. टेक प्राइस ऑफ वॅक्स, पीसेस ऑफ वॅक्स बॉल अँड हीट देम अँड कॅन्डल ऑफ स्पिरिट लॅम्प. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घ्या. वॅक्स माहिती आहे ना, वॅक्स म्हणजे मेणाचे तुकडे घ्यायचे आणि ते स्पिरिटचा जो लॅम्प असतो, प्रयोगशाळेमध्ये असतो बघा. प्रयोगशाळा म्हणजे लायब्ररी, आपली लॅबोरेटरी, त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये असलेल्या प्रयोगशाळेमध्ये तो स्पिरिटचा जो लॅम्प असतो त्याच्यावरती हीट द्या, त्याला ते मेल्ट होतात बरं ना. बघा, पहिला तो काय असतो, सॉलिड असतो. देन काय होतो, तो लिक्विड होतो. तुम्ही जसं मेल्ट होत जाणार, जसं मेल्ट होत जाणार, जसं त्याचं लिक्विड होत जाणार, तसं त्याची व्यापर्स होत राहणार. काय होत राहणार? व्यापर्स होत राहणार. हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज. त्या वॅक्सच्या पीसेसमध्ये कशा प्रकारे चेंजेस होतात. व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स, त्याच्यामध्ये कोणकोणते बदल झालेले असतात. व्हॉट डिड गेट कन्वर्टेड इन टू, मग ते एकातलं रूपांतर दुसऱ्यात कसं होतं. नाव कीप अ सेम बाउल इन कोल्ड वॉटर, व्हॉट हॅपन. आता याचप्रमाणे तुम्ही एक थंड पाणी घ्या. थंड पाणी म्हणजे थोडंसं बर्फ असलेलं पाणी घ्या आणि तशाच पद्धतीने करा. बघा, त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस आपल्याला आढळतात. कॅन यू टेल, रीड द लिस्ट ऑफ सबस्टन्स. स्पिरिट, कापूर, कापूर माहिती आहे ना, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थलिन बॉल्स, अमोनियम क्लोराईड, दॅट इज कॉल्ड नवसागर. नवसागर म्हणजे माहिती आहे, जो अल्कोहोल बोलतात त्याला, दारूमध्ये वगैरे वापरतात ना, नवसागर. असा तो तुरटीसारखाच असतो. तुरटी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. तुरटी माहिती आहे तुम्हाला, बघितले कधी? जेव्हा आपण न्हाव्याकडे जातो, मोठी माणसं जेव्हा दाढी करायला जातात ना, तेव्हा त्यांच्याकडे दाढी करून झाल्याकडे एक सोप सारखं असतं. सोप म्हणजे साबण असतो ना आपला, साबणासारखं एक व्हाईट कलरचा एक सबस्टन्स असतो. तो असा सगळा पूर्ण असा चोळतो त्या चेहऱ्याला वगैरेला. तर तुरटी म्हणजे काय, जिथे तुम्हाला वाऊंड झालेली असेल, कट झालेलं असेल, ते अँटीसेप्टिक असतं, त्याने ते बरं होतं लवकर. समजलं? ओके. देन घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थलिन बॉल्स, अमोनियम क्लोराईड, नवसागर. विच वन्स फ्रीज इन विंटर. आता तुम्ही यापैकी कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या विंटर सीझनमध्ये फ्रीज होतात. विंटर सीझनमध्ये फ्रीज होतात. विच लिक्विड हॅव अ सीन चेंजेस इन टू द व्हॅपर. वाफ झाल्यानंतर कोणतीही चेंज होतो त्याच्यामध्ये वाफेत रूपात. विच सॉलिड डायरेक्टली चेंज इन टू द गॅसेस स्टेट्स. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस. आता या सगळ्या गोष्टीतून तुम्ही काय शिकता बघा. हे पण आपल्याला करायचं आहे. सेकंड, एक टेबल दिलेलं बघा, एक चार्ट, सी लाईक दिस वन. हा बघा, असा तुमच्या पुस्तकात असेल तो, ते दिसत नाहीये. हा बघा चार्ट दिसला तुमच्या पुस्तकामध्ये असेल तो, बघायचा, तुम्ही वाचायचा, तुम्हाला समजेल काय असेल बघा. सॉलिडमध्ये अ पीस ऑफ आयरन, लिक्विडमध्ये वॉटर, स्पिरिट, ऑइल, गॅसमध्ये एअर येतं. सॉलिड पहिलं बघूया, त्याचा शेप असतो, हा शेप ऑफ इट्स ओन. सॉलिडचा स्वतःचा असा शेप असतो, बरं ना. रिटेन शेप्स नो मॅटर हाऊ इट इज कीप्ड. कुठेही ठेवा, त्याचा आकार बदलत नाही. डज नॉट हॅव अ शेप ऑल इट्स ओन. टेक द शेप ऑफ द कंटेनर. सॉरी, पहिलं सॉलिडचंच बघूया आपण. व्हॉल्यूम इज अ डेफिनेट व्हॉल्यूम, पण याला आकारमान असते, वजन असते. सॉलिड लाईक अ शुगर, sand when poured on a flat surface from a heap
बरं ना, ज्यावेळेस आपण त्याला उष्णता देतो तेव्हा त्याचं रूपांतर दुसऱ्या अवस्थांमध्ये होतं. लिक्विड्समध्ये वॉटर आहे, स्पिरिट आहे, ऑइल आहे. डज नॉट हॅव अ शेप इट्स ओन, टेक अ शेप फॉर द कंटेनर. ज्या पदार्थामध्ये आपण ठेवू, समजा कंटेनर पण ठेवला तर वॉटरचा जो शेप असतो तो कसा होणार, कंटेनर टाईप होणार. बाउलमध्ये ठेवल्यानंतर वॉटरचा शेप बाउल टाईप होणार. बॉटल्समध्ये ठेवला तर वॉटरचा शेप बाउल्सप्रमाणे होणार, बॉटलप्रमाणे होणार. It has been specific volume occupies a definite portions of the container spread on the flat surface on the pouring flows downwards along the slope. कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ उंचावरील भागाकडून ज्यावेळेस खाली सोडतो तेव्हा ते वाहत जातात, फ्लोविंग होतात. लाईक दॅट रिव्हर, लाईक दॅट वेव्स, लाईक दॅट ऑइल्स, लाईक दॅट पेट्रोल, डिझेल also. Gases. Air does not have a shape all its own, occupies all the available space like that of water. Fluid सारखं त्याला ज्याच्यामध्ये ठेवाल त्याच्यामध्ये त्याचा आकार तो निर्माण होतो. does not have a definite volume. प्रत्येकाचं वेगवेगळं असतो. तेलाचं वेट सेम. 1 लिटर तेल घ्या, 1 लिटर वॉटर घ्या, ऑइल घ्या आणि वॉटर घ्या. दोघांचं तुम्ही काय करा माहिती आहे काय, वेट करा. ऑइलचं वेट जास्त असतं, वॉटरचं वेट कमी असतं. आता एकामध्ये आपलं कोकोनट ऑइल घ्या आणि एकामध्ये डिझेल घ्या. दोघं पण 1-1 लिटर घ्या, 1-1 लिटर, पण दोघांचं पण वेट करा. एकाचं वेट, ऑइलचं वेट जास्त असतं, कोकोनट ऑइलचं कमी असतं. त्याच्या डेन्सिटीवर अवलंबून असतं, त्याच्या घनतेवर अवलंबून असतं. Heat and a change of physical states. You have learned change in the physical states of the substance effect of the amount heat on it. एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याचे बदल होतच राहतात, बरोबर ना, त्याच्यामध्ये बदल हे होतच राहतात. On gaining heat is a substance change in the solid, liquid and liquid gases. On the other hand, when the substance cool or loses heat, it changes from the gases to liquid and liquid to solid states. सॉलिड स्टेट. ज्यावेळेस आपण एखाद्यामध्ये बघा पदार्थाचं रूपांतर घनरूप पदार्थ म्हणजे स्थायूचं, दॅट इज कॉल्ड सॉलिड. सॉलिडला हीट दिली, त्याचं रूपांतर दे आर कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड. लिक्विडला हीट दिल्यानंतर दे आर कन्व्हर्टेड इन टू gas. Burna, can you tell, does water change into the vapor in the moment we place vessels or stove? Does water keep the fridge change one into the ice? A specific amount of the heat must be a gain, a loss before the state of substance can change. The change in the physical state determines how to hot substance becomes a gaining heat or a cold or alongside losing it. How do we tell how hot, cold and substance it is it? तुम्ही पदार्थ एखादा गरम झाला किंवा थंड झाला हे कसं ओळखाल? प्रत्येक पदार्थ असतो ना, पदार्थ म्हणजे सबस्टन्स, प्रत्येक सबस्टन्स जो असतो ना त्याची एक कॅपॅसिटी असते की एवढं हीट दिल्यानंतर ते मेल्ट होतं. म्हणून आता चहा आपण ज्यावेळेस सकाळी ठेवतो अबाउट 72 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस त्याला हीट मिळते तेव्हा तो बॉइलिंग व्हायला चालू होतो. मर्क्युरी माहिती आहे तुम्हाला, पारा. तुमच्याकडे थर्मोमीटर असतात, थर्मोमीटर तुम्हाला ताप वगैरे आल्यानंतर तोंडामध्ये ठेवतात किंवा डॉक्टर लोक इथे ठेवतात. इथे ठेवल्यावरती पारा आहे ना, पारा 0 डिग्री सेल्सिअसला कमी असतो, पण जसजसं त्याचं टेम्परेचर लेवल वाढत जाते, आपल्या 99च्या वर गेला की तो हायर जातो, 100च्या पुढे जातो, बरोबर ना. सगळ्यात कमी तापमान असलेला लिक्विड म्हणजे काय, पारा, बरं ना, दॅट इज कॉल्ड अ मर्क्युरी. म्हणून तो आपल्याला कशामध्ये, थर्मामीटरमध्ये वापरतात. समजलं, त्याचं सेल्सिअस कमी असतं, टेम्परेचर कमी असतं म्हणून. द टेम्परेचर अँड द थर्मामीटर व्हेन द सबस्टन्स गेट्स अ हीट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. वी पुट अवर हँड ऑन फिंगर water to judge how hot it is, but that is not a accurate measure. Beside, if the substance is very hot, we could get a scaled. A thermometer used to measure temperature, degrees Celsius,
That is a unit measuring temperature. There is a several types of the thermometers available. Nowadays digital thermometer etc. frequently use. आज आपण बघतोय की बरेचसे थर्मोमीटर आपल्याला पाहायला मिळतात. डिजिटल थर्मोमीटर्स आहेत, बरोबर ना. ब्लड प्रेशरचे आहेत, आपल्याकडे टेम्परेचर आलं, आपल्याला ताप आला तर त्याचं आहे, बरोबर. आज आपल्याला बरेचसे थर्मोमीटर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. ओके, देन थोडंसं अजून लेट्स ट्राय दिस. तुम्हाला ते मराठीतूनच सांगतो. दॅट बघा, एक थर्मोमीटर घ्यायचं. आपला जो ग्लास असतो ना, काचेचा ग्लास, त्या ग्लासमध्ये आईस टाकायचा, बर्फ टाकायचा, आणि थर्मोमीटर जो असतो तो थर्मोमीटर त्याच्यात टाकायचा. तुमचा थर्मोमीटर या टेम्परेचरला असतो, क्लायमेटच्या. आता समजा आपण तो 27वरती असेल किंवा 28वरती असेल, तर तो असं झटकायचा वगैरे नाही. तो काय करायचा, त्या ग्लासमध्ये जो आईस वगैरे ठेवलेला असतो ना, त्याच्यामध्ये ठेवायचा. थोड्या वेळाने तो 0वरती येतो. हळूहळू काय करा, त्याला हीट द्या, त्या बर्फाला हीट द्या. हीट दिल्यानंतर जसं त्याच्यामध्ये हीट होईल तसं ते सॉलिड असतं. बर्फ, आईस इज अ सॉलिड, बरं ना. बर्फ हा सॉलिड स्टेटमध्ये असतो. त्याचं कन्व्हर्टेड कशामध्ये होतं, फ्लुइडमध्ये होतं, लिक्विडमध्ये होतं. लिक्विड झाल्यानंतर मग काय होतं, लिक्विड झाल्यानंतर हळू कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो जो मर्क्युरी असतो ना त्या थर्मामीटरमधला, तो हळूहळू वर जायला लागतो. आणि जेव्हा त्याचं गरम पाणी तयार होतं, बॉइलिंग वॉटर तयार होतं, तेव्हा तो 100पर्यंत जातो. जास्त तापू नका, नाही तर तो फुटेल. फुटतो. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. ओके, जवळजवळ 12 मिनिटाचा व्हिडिओ तयार झाला आहे. बराचसा वेळ लागणार आहे तुमचा व्हिडिओ डाउनलोड व्हायला.